एक काम कर, इथल्या प्रत्येक घरात जा, शोधून काढ तिला, फोटो दाखव, डिस्क्रिप्शन सांग कशी दिसत होती. हवं असेल तर त्या मदतीला माणूस घे. ती पानवाली कोण रे, सोनाली सोनूच्या भावाचं नाव होतं गट्ट्या रे, गट्ट्याला सांग कामाला यायला. हां, मला ऐश्वर्या कुठे राहते ते पाहिजे. नाव, गाव, फळ, फूल, फक्त मला येऊन सांगायचं. भाऊ, तू काळजी करू नकोस. ऐश्वर्या वहिनीला मी 100% शोधून काढेन. ही माझी जबान आहे, जबान. लाग कामाला. येतो. किती कुठं यार. राजकुमारचं काय चाललंय? इतके डेस्परेटली का शोधतोय मला? काय प्लॅन आहे ह्याचा मला कळत नाहीये. ह्याच्या मागे काहीतरी हेतू असणार आहे आणि याचा हेतू कळल्याशिवाय मी याच्या समोर जाण्यात काहीच अर्थ नाही. नाही म्हणजे तुमची काही मदत मिळाली असती तर फार बरं झालं असतं. जगन्नाथजी, मला खरंच माफ करा. माझी इच्छा असून पण तुमची या नोटीस संदर्भात मी काहीच मदत करू शकत नाही. बाकी इतर काही काम असेल तर नक्की सांगा. हे नाही जमणार. ठीक आहे साहेब, सहकार्याबद्दल धन्यवाद. ठेवतो. काय झालं? काय म्हणाले ते? ते आपली मदत करू शकत नाहीये, त्यांच्या हातात नाहीये. भैरवीने फार वरून सेटिंग लावलेली आहे. तू म्हणत होतास ते बरोबर आहे. यावेळेस फार विचार करून डाव खेळलाय तिनं. म्हणजे आता आपल्याला हे घर सोडावं लागणार? त्या भैरवीचा बाप जरी आला ना तरी हे घर सोडत नसतो मी. कळलं ना? काळजी नको करू. पण फादर, नेमकं करणार काय तुम्ही आता? ते आत्ताच मला काही सांगता येणार नाही, पण मला खूप शांतपणे ह्या सगळ्या प्रकरणाचा विचार करावा लागेल. कारण काय, तिने चालच अशी खेळली आहे की मला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल. एक पाऊल जरी चुकीचं पडलं ना देवा, तर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. अगं सावली, तू आता इथे? अगं हा काय प्रश्न आहे का? तिचंच घर आहे, ती कधी येऊ शकते. काही काय हो, तसं नाही मला म्हणायचं, पण आता अशी अवेळी बसू तर दे. ये बस. आय एम सॉरी. तारा, तू का सॉरी म्हणतेस? आधी तू सांग, तू का सॉरी म्हणतोयस? बरं ठीक आहे. तारा, आय एम सॉरी, कारण मी तुला जज करायला नको होतं. मला माहिती आहे तुझी या सगळ्यात काहीही चूक नाही आहे. ज्या सगळ्या परिस्थितीत तू हे सगळं केलंस, ती परिस्थिती समजून न घेताच मी तुला दोषी ठरवत होतो. तिथेच माझं जरा चुकलं. तुझा नवरा म्हणून तुला समजून घेणं ही माझी जबाबदारी होती, पण ती जबाबदारी मी चांगल्यारीत्या पार नाही पाडू शकलो. तर प्लीज मला माफ कर, माझी चूक झाली आहे. नाही सोहम, तू का सॉरी म्हणतोयस? तुझी काहीच चूक नाही आहे यात. मी खोटं वागले सगळ्यांशी, मी खोटं बोलले आणि कोणत्याही परिस्थितीत ते केलं असलं तरी खोटं ते खोटंच आहे ना. मी खोटं बोलून खूप मोठा गुन्हा केला आहे. आय एम सॉरी, प्लीज मला माफ कर. तारा, मी तुला खरं सांगू, ही गोष्ट तू आजपर्यंत मला सांगितली नाहीस याचा मला अजिबात त्रास झाला नाही आहे. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की तू ही गोष्ट मला सांगायला हवी होतीस. एवढा साधा विश्वास तू माझ्यावर नाही ठेवू शकलीस. नाही, तसं नाही आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. अँड यू आर राईट. मी तुला खरं सांगायला हवं होतं. चुकलं माझं सोहम. आय एम रिअली सॉरी. तारा, प्लीज सारखी माफी नको मागूस आणि हे सॉरी सॉरी बोलणं प्लीज बंद कर. मी तुला ऑलरेडी माफ केलं आहे. तारा, मला तुला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. ज्या सावली वहिनीला तू सतत पाण्यात बघत आलीस ना, त्याच सावली वहिनीने आज माझी समजूत काढून मला इकडे पाठवलं आहे. अच्छा,
म्हणजे तुला सावलीने सांगितलं म्हणून तू इथे मला सॉरी म्हणायला आलायस तर. तारा इथे चुकतेस तू. अगं एवढं सगळं होऊन सुद्धा तू सावली वहिनीबद्दल एवढा वाईट विचार कसा करू शकतेस? सॉरी, आय एम सॉरी, माझं चुकलं. असे एकदम चेंजेस नाही होणार ना माझ्यात, थोडा वेळ जाईल. हो हो मला माहिती आहे. तू पूर्ण वेळ घे तारा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण यार आता ना या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं हेच कळत नाही आहे मला. म्हणजे काय मार्ग काढायचा जेणेकरून तू लवकरात लवकर घरी परत येशील. तारा मला तुझी खूप आठवण येते ग. नाही करमत आहे मला तुझ्याशिवाय. मला पण यायचं आपल्या घरी, मला पण नाही राहत आहे. देवभाऊ, बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू. कशाबद्दल? त्या दिवशी तुम्ही मला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलंत. तुम्ही नसतात तर काय झालं असतं काय माहिती. खरंच मनापासून थँक्यू. झालं आभार मानून लगेच परक केलंच भावाला? अजिबात नाही. तुम्ही कधीच परके नाही होणार. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. बरं देवा, त्या माणसाने कसली कबुली दिली? म्हणजे हे सगळं कोणी करायला सांगितलं काय वगैरे? नाही अजून तरी काही बोललेले नाहीत, पण बोलतील. माझा नीट तपास चालू आहे. नीट बोलली तो एकदम देवा स्टाईल. बरं, तुला काही कळलं तर मला नक्की सांग. हो. बरं सावली बाळा, तू कशी आहेस? घरचे बरे आहेत सगळे? हो, सगळे ठीक आहेत. आता सांग, काय सांगू? तुला माहिती आहे ना तुझा चेहरा बघून तुझ्या बापाला सगळं कळतं. सांग. तुम्हाला नेहमी माझ्या मनातलं कळतं ना. मला सारंग सरांबद्दल बोलायचं होतं तुमच्याशी. सारंगबद्दल काय झालंय त्याला? बरं आहे ना तू? सारंग सरांचं वागणं अचानक बदललंय. हल्ली खूप तुटक तुटक वागतात माझ्याशी. फार बोलत नाहीत. मी काही विचारलं तर काही नाही असं म्हणतात. कामाचा ताण आहे, कामाचं टेन्शन आहे असं म्हणून टाळतात. पण मला एक कळत नाही, म्हणजे काम या आधी सुद्धा होतं ना, मग आत्ताच एवढं काम कसं काय आलं? नाही म्हणजे काम या आधी सुद्धा करायचं ना ते, मग कामाचा ताण इतका कसा काय वाढला? मला काहीच कळत नाहीये. सिस्टर इतना ही ना? अरे मैं बात करता है ना उससे. हाँ नाही 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 नाही, कोणी त्याच्याशी बोलायचं नाही. मी बोलीन माझ्या पद्धतीने. प्लीज बोला. बोलतो बाळा, नको काळजी करू. बोलतो. देवभाऊ, तुम्ही इथे कामासाठी आलेलात का? अगं हो, एका कामासाठी जात होतो इथनं, तर म्हटलं जाता जाता फादरला भेटून जावं. खूप दिवस भेटच झाली नव्हती आमची. बरं झालं, सगळ्यांचीच भेट झाली. जगन्नाथजी, तुम्ही प्लीज सारंग सरांशी बोलाल ना? नाही जमणार. अगं बोलीन म्हटलं ना एकदा. काय